नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मे 2026 मध्ये केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI दुबई आणि पाकिस्तानमधून कार्यरत असलेले कथित हँडलर्स अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित व्यक्ती आणि भारतातील काही संशयित युवक यांच्यामध्ये तयार होत असलेला कथित नेटवर्कचा पर्दाफाश झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार या नेटवर्कचं उद्दिष्ट दिल्ली, मुंबई, पंजाब, चंदीगड आणि देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कारवाया घडवून आणलं होतं. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात 9 संशयितांना अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. या प्रकरणाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी मिळालेल्या गुप्त माहितीपासून झाली असल्याचं सांगितलं जात आहे. सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती की पाकिस्तानमध्ये बसलेले काही हँडलर्स आणि दुबईतून कार्यरत असलेले अंडरवर्ल्डशी संबंधित लोक भारतात नवीन नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक सोशल मीडिया, अँटीटेप मेसेजिंग आणि विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून भारतातील युवकांशी संपर्क साधत होते. विशेषतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, पैशासाठी धोकादायक काम करण्यास तयार असलेले आणि कायद्याच्या कक्षेबाहेर काम करू शकतील अशा लोकांचा शोध घेतला जात होता. तपास यंत्रणांनी या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने टेक्निकल सर्व्हेलन्स, मोबाईल ट्रॅकिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि मानवी स्रोतांच्या मदतीने या कथित नेटवर्कची माहिती गोळा केली. अनेक महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या काही संशयित व्यक्तींची ओळख पटली. तपास जसजसा पुढे गेला तसतसा या नेटवर्कचे धागेदार पाकिस्तान, दुबई आणि मुंबई अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचत असल्याचं समोर आल्याचा दावा करण्यात आला. या कथित नेटवर्कमध्ये ज्या नावांची सर्वाधिक चर्चा झाली त्यापैकी एक नाव म्हणजे मुन्ना झिंगाडा. मुन्ना झिंगाडांचं खरं नाव मुदस्सर हुसेन सय्यद असल्याचं सांगितलं जातं. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार तो दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित असून ठोका शकीलच्या जवळचा सहकारी मानला जातो. अनेक वर्षापासून अंडरवर्ल्डच्या कारवायांमध्ये त्याचं नाव घेतलं जात आहे. दिल्ली पोलिसांच्या तपासात त्याचं नाव समोर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं, कारण अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी कारवायांमधील कथित संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9 संशयितांना अटक करण्यात आली. तपास यंत्रणांच्या मते हे लोक विविध राज्यांमध्ये कार्यरत होते आणि त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. काहींना रेकी करण्याचं काम देण्यात आलं होतं, काहींना शस्त्रांची व्यवस्था करण्याचं काम देण्यात आलं होतं, तर काहींना संभाव्य लक्ष्यांबाबत माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्वांना कथितरित्या पाकिस्तान आणि दुबईतील हँडलर्सकडून निर्देश दिले जात होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या लोकांच्या निशाणावर फक्त सामान्य नागरिक नव्हते. सुरक्षा यंत्रणा, पोलीस कर्मचारी, सरकारी संस्था, महत्त्वाच्या इमारती, विमानतळ, रेल्वे स्थानके, ऊर्जा प्रकल्प आणि इतर संवेदनशील ठिकाणे त्यांच्या रडारावर होती. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार अणुऊर्जा केंद्रासारख्या संवेदनशील ठिकाणांचाही उल्लेख तपासात समोर आला असल्याचं सांगितलं गेलं आहे. जर हा कथित कट यशस्वी झाला असता तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर झाले असते असा सुरक्षा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे उत्तर प्रदेशातील विजय नावाच्या संशयिताची अटक. तपास यंत्रणांच्या मते विजय दुबई आणि पाकिस्तानमधील काही हँडलर्सच्या संपर्कात होता. त्याच्या चौकशीतून अनेक नवीन माहिती समोर आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाचा फेरा झारखंड, महाराष्ट्र आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर नितेश पासवानासह इतर संशयितांची नावं समोर आली आणि संपूर्ण नेटवर्कची रचना स्पष्ट होऊ लागली. याच तपासातून मुंबई कनेक्शन समोर आलं. मुंबईतील काही व्यक्ती कथितरित्या या नेटवर्कशी जोडल्या गेल्याचा दावा करण्यात आला. तौकीर रिजवान अहमद शेख आणि साजिद महबूब शेख उर्फ अरबाज खान या 2 संशयितांची नावं तपासात समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे कथित ISI संबंधित हँडलर्स आणि मुन्ना झिंगाडांशी संपर्कात होते. त्यांना काही विशिष्ट काम सोपवण्यात आली होती. यानंतर तपासात समोर आलेलं नाव म्हणजे हुजैफा. मुंबईत राहणाऱ्या या तरुणाची कथितरित्या या नेटवर्कमध्ये भरती करण्यात आली होती असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. महाराष्ट्र ATS आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली. हुजैफा हा पाकिस्तान स्थित हँडलर्सच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. हुजैफा नेमका कोण होता हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे.
उपलब्ध माहितीनुसार तो मुंबई परिसरातील तरुण असून त्याच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नाहीत. मात्र तपास यंत्रणांचा दावा आहे की तो पाकिस्तान स्थित संपर्काशी संवाद साधत होता आणि त्याच्या माध्यमातून काही महत्त्वाचे धागेदोर मिळाले आहेत. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे संपूर्ण नेटवर्कचा विस्तार, निधीचा प्रवाह आणि भविष्यातील कथित योजना समजण्यास मदत होऊ शकते. त्यामुळेच त्याची अटक या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार या नेटवर्कची कार्यपद्धती अत्यंत धोकादायक होती. सुरुवातीला युवकांना छोटी कामं दिली जातात. त्यांच्यावर विश्वास बसल्यानंतर त्यांना अधिक गंभीर कामं सोपवली जातात. काही प्रकरणांमध्ये पैशाचं आमिष दाखवलं जात होतं, काहींना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावित केलं जात होतं, तर काहींना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फायदा घेऊन नेटवर्कमध्ये आणलं जात होतं. या सर्व प्रक्रियेत डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं तपासात समोर आलं आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि काही स्फोटक साहित्य जप्त केल्याचा दावा केला आहे. या जप्तीमुळे संभाव्य हल्ल्यांच्या तयारीचा अंदाज येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र या सर्व बाबींची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. तो म्हणजे अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी कारवायांमधील कथित संबंध. भारतातील सुरक्षा यंत्रणा गेल्या अनेक दशकांपासून अशा नेटवर्क्सवर लक्ष ठेवून आहेत. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या डी कंपनीचे नाव याआधी अनेक गंभीर प्रकरणांमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे मुन्ना झिंगाडासारख्या व्यक्तीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे याआधी एप्रिल 2026 मध्येही दिल्ली पोलिसांनी ISI समर्थित कथित हेरगिरी नेटवर्क आणि दहशतवादी मॉडेल्स विरोधात कारवाया केल्या होत्या. त्यामुळे या अटक सत्राकडे एका मोठ्या मोहिमेचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. सुरक्षा यंत्रणा सतत अशा नेटवर्क्सवर कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दिल्ली पोलीस, महाराष्ट्र ATS आणि इतर केंद्रीय सुरक्षा संस्था या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासातून आणखी कोणती नावं समोर येतात, आर्थिक व्यवहारांचे धागेदोर कुठे जातात आणि या नेटवर्कचा खरा विस्तार किती होता, याबाबत पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, या प्रकरणात लक्षात ठेवण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व व्यक्तींविरोधातील आरोपांचा तपास अद्याप सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येत नाही. मात्र दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या या कथित नेटवर्कमुळे भारतातील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता आणि गुप्त माहिती संकलन यंत्रणेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सर्व सुरक्षा दलांना सलाम करत आपण ही माहिती इथेच थांबूया. या प्रकरणाबाबत पुढे आणखी कोणते मोठे खुलासे होतात, कोणती नवी माहिती समोर येते आणि तपास कोणत्या दिशेने पुढे जातो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.